स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवाना धारकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। रॉकेल कोटा वाढवून मिळावा, धान्याचा पुरवठा जाहीर केल्याप्रमाणे दिला जावा, कमिशनमध्ये वाढ करावी, गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध व्हावा या आणि अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवाना धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला। यावेळी दुकानदारांनी सांगितले की 2000 पासून जे रेशन कार्ड ग्राहकांना दिलेत ते अद्याप बदललेले नाहीत। हे कार्ड दर 5 वर्षांनी बदलतात। केंद्र सरकारकडून येणाऱ्या धान्यात राज्य सरकार प्रत्येक पोत्यामागे 50 रुपये घेतात। शालेय पोषण आहाराचे 2004 पासूनचे कमिशन अजूनही मिळालेले नाही। लोकसंख्येत वाढ होत आहे, मात्र 2001 सालापासून रॉकेलचा कोटा आहे तसाच आहे। त्यामुळे कार्डधारक आणि दुकानदारांच्यात वाद निर्माण होतात। 1996च्या कोट्याप्रमाणे 2000 पासून प्रत्येक महिन्याला 1 टँकर म्हणजे 12,000 लिटर कमी केलेले आहेत। घरपोच सुविधा पुरवायच्या वेळेस अधिकारी कमिशन खातात, दुकानदारांना ते मिळत नाही, अशी माहिती पुणे जिल्हा ग्रामाध्यक्ष अंकुश आंबेकर यांनी दिली। बीपीएल रेशन कार्ड धारकांची मर्यादा 15,000 वार्षिक आहे, ती 60,000 पर्यंत करावी आणि एलपीएल रेशन कार्डची मर्यादा वाढवावी, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी आपल्या निवेदनात मांडल्या आहेत। केशरी कार्ड धारकांना नियमाप्रमाणे गहू, तांदूळ, पामतेल, साखर, तूरडाळ आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात। स्वस्त धान्य दुकानदारांचे सन 2004-05 चे शालेय पोषण आहार, तांदळाचे वेतन बिल मिळावे, गहू तांदूळ वाहतुकीचा खर्च वाढल्याने कमिशन रिबीट वाढवून मिळावे आदी मागण्या मंजूर करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। वाढत्या महागाईला पर्याय असणारी सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रयत्न मोडून काढण्यासाठी रेशन परवानाधारक, रॉकेल परवानाधारक जनता यांचा संयुक्त मोर्चा आज पुणे शहरातून होतोय। याचं मुख्य कारण देशामध्ये वाढलेली महागाई, ह्याच्या नियंत्रण करण्यासाठी रेशनवर पुरेशा वस्तू दिल्या पाहिजेत। आज महाराष्ट्रामध्ये 5 कोटी लिटर रॉकेल अचानकरित्या केंद्र सरकारनं कमी केलं, पण राज्य सरकार केंद्र सरकारशी भांडलं नाही। कारण त्याच्यामुळं रॉकेल कमी केलं, तसा गहू कोटा कमी केला, तसा तांदूळ कोटा कमी केला। केशरी कार्ड धारकाला मिळणारा 35 किलो धान्य वेळेवर आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये मिळत नाही। 5 वस्तू घोषित केल्या, पण राज्य सरकारने गेल्या 1 वर्षामध्ये एका दुकानामध्ये 5 वस्तू दिला असला तर आम्ही 1 लाख रुपये सांगणाऱ्याला बक्षीस द्यायला तयार आहे। आम्हाला अनुभव आहे, राज्यकर्ते नुसते स्वप्नरंजित जीवन सांगतायत। खऱ्या खुऱ्या महागाईवरचा पर्याय सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करणे हा एकमेव आहे। उदाहरण काय, त्याला साधं उदाहरण आहे। गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रात मोर्चे काढले आणि त्यावेळेला खुल्या बाजारातल्या तुरीची डाळीचे दर 100 रुपये किलो झाले होते, साखरेचा दर 45 रुपये झाला होता, तेलाचा दर 80 रुपये झाला होता। राज्य सरकारला आम्ही असं सांगितलं ठणकावून, मोर्चा काढून की 5 वस्तू रेशनवर दिल्या पाहिजे। राज्य सरकारनं त्याला मान्य केलं आणि रेशनवर डाळ आल्याबरोबर, तुरीची डाळ मिळाल्या बरोबर 55 रुपये किलोची डाळ घोषित झाल्यावर खुल्या बाजारातल्या 100 रुपयाच्या डाळीचे दर खाली आले, साखरेचे दर 40-45 वरचे खाली आले, 20 रुपयाची साखर रेशनवर मिळाल्याबरोबर 40 रुपयाची साखर 30 रुपये झाली, तेल सुद्धा 80 रुपयाचं, पाम तेल 30 रुपयाची पिशवी रेशनवर मिळाल्यावर 80 रुपयाचं तेल 50-60 रुपये झालं। नाही, रेशनवर बदल माल वेळ दिला। सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करणे हे मुख्य आमचं उद्दिष्ट आहे। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था मोडीत काढण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतोय। उदाहरण त्याचं असं आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही दुकानामध्ये माल वेळेवर दिला जात नाही। म्हणजे घोषित केलं जातंय माल 7 तारखेच्या आत द्यायचा, पण प्रत्यक्षात माल 7 तारखेच्या आत कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही शहरामध्ये वेळेवर मिळत नाही। तसंच रॉकेल कोटा कमी केलेला आहे आणि रॉकेल कोटा कमी केला असल्यामुळं निळा प्रश्न रेशन दुकानदार, रॉकेल परवानाधारक जनता यांचा संघर्ष चालू आहे, तो संपुष्टात आणला पाहिजे। याच्यासाठी आज आमचा मोर्चा आहे। तसं आज देशामध्ये सांगतो याच्यासाठी पुढच्या आगामी काळामध्ये या देशात फूड सिक्युरिटी ऍक्ट येऊ घातलेला आहे। हा युनिव्हर्सल फूड सिस्टीम, सर्वांना रेशनचा अधिकार मिळाला पाहिजे, आमच्या संघटनेची मागणी आहे। नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये बीपीएल धारकांनाच फक्त संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, त्यामुळे रेशन व्यवस्था मोडीत निघण्याची शक्यता आहे। तसंच कॅश ट्रान्झॅक्शन आणून अनुदानाचे पैसे रोख जनतेच्या हातात देऊन ही संबंध व्यवस्था मोडून काढणं आणि त्याबरोबर शेती व्यवस्थेचं संरक्षण संपुष्टात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्याच्या विरुद्धची लढाई आहे। आमची लढाई कायदेशीर आहे, न्याय आहे, सरकारच्या धोरणाविरुद्ध आहे। राज्य सरकार बसणार, केंद्र सरकारचं जे भांडवली पक्षांचं सरकार आहे त्यांच्या विरुद्धची लढाई आहे। त्यामुळे या लढाईत आम जनतेने भागीदारी करावी अशी आमची संघटनेची विनंती आहे।